आज आपण पाहणार आहोत सातारी पद्धतीने केलेला मसाला। याला कांदा लसूण मसाला किंवा नॉर्मल चटणी असंही म्हणतात। अतिशय लाल रंग आलेला आहे। या चटणीला तुम्ही बघू शकता। हा एकदा बनवायचा आणि वर्षभर हवं तेव्हा यात कांदा लसूण खोबरं मिक्सून कांदा लसूण मसाला बनवायचा। हा वर्षभर छान राहतो। चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा म्हणजे याचा रंगही छान राहतो। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। हा काळ्या मसाल्याचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। स्वातीज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण यात स्टेप बाय स्टेप सगळी माहिती दिलेली आहे। यासाठी मिरची कोणती वापरली, कसला मसाला वापरला, किती वापरला, कोणता वापरला, हा कसा स्टोअर करायचा, अशीच आणि अजून बरीच माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। हा मसाला बनवण्यासाठी इथे मी शंकेश्वरी मिरची आणि काश्मीरी मिरची या 2 ते 3 मिरच्यांचा वापर करणार आहे। लवंगी मिरची सुद्धा वापरली जाते। रेशम पट्टा हा सुद्धा एक मिरचीचा प्रकार आहे। लवंगी मिरची ही सातारा आणि कोल्हापूर भागात जास्त वापरली जाते कारण ती तिथेच पिकते। बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची ही रंगासाठी वापरली जाते। हा मसाला बनवण्यासाठी जुन्या मिरचीचा वापर करायचा नाही, नवीन मिरची घ्यायची कारण जुन्या मिरचीचा मसाला बनवला तर त्याचा रंग वर्षभर टिकत नाही, लवकर कमी होतो। मिरची जर तुम्ही मार्केटमधून आणणार असाल तर ती साफ करून घ्यायची। त्याच्यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा। इथे माझ्या घरच्याच मिरच्या आहेत आणि एकदम क्लीन आहेत, तरीही सुद्धा आपण याचे देठ काढून घेऊयात। तर याच पद्धतीने इथे आपण सगळे देठ काढून घ्यायचे। मसाला बनवताना मिरचीचे देठ काढून घ्यायचे म्हणजे मसाला जास्त दिवस टिकतो आणि लाल रंगाचा मसाला तयार होतो। याचे देठ काढून घेऊयात आणि या मिरच्या आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या। दोन्ही प्रकारच्या मिरच्या आपण एकत्र करून याचे देठ काढून घेऊयात। या साधारण 2 किलो मिरच्या आहेत। सगळ्या मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत। आता या उन्हामध्ये सुकवून घेऊयात। उन्हामध्ये मिरची छान सुकली की ती डंकामध्ये व्यवस्थित बारीक होते, त्यामुळे मिरची सुकवणं 2 तास गरजेचं आहे। उन्हामध्ये टाकताना मात्र ती पातळ पसरायची जेणेकरून सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित ऊन लागेल। मधून मोडून बघायची, जर ती लगेच तुटली की मिरची छान सुकलेली आहे असं समजायचं। मिरच्या आपल्या उन्हामध्ये सुकतायत तोपर्यंत आपण यामध्ये कोणता मसाला आणि किती मसाला घेतलाय हे बघूया। काही मसाले आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचेत, काही तळून घ्यायचेत आणि काही कोरडेच भाजून घ्यायचेत। सगळे मसाले निवडून पाकडून स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे यामध्ये काही माती कचरा असेल तर तो निघून जातो। इथे मसाल्यामध्ये आपण धने घेतलेत, जावित्री म्हणजे जायपत्री, दालचिनी, तमालपत्र, दगडफूल, मिरे, मेथीचे दाणे घेतलेत, हिंगाचे 4 खडे घेतलेत, मोठी वेलची घेतली आहे, सुंठ घेतलेत, जायफळ घेतलेत 2, ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत, लवंग घ्यायचे आहेत, इथे स्टार फूल घेतले, बडीशेप आणि पांढरे तीळ मिक्स करून घेतलेत, जिरे घेतलेत, शहाजिरे घेतलेत, हिरवी वेलची घेतलेली आहे आणि इथे हळकुंड घेतलेत। मी 1 किलोसाठी 3 हळकुंड वापरायचे, पण मी सोरेगंड्याचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे सोरेगंडे नसतील तर तुम्ही हे हळकुंडसुद्धा वापरू शकता। त्रिफळा आणि नागकेशर याचा आकार काहीसा लवंगेप्रमाणे असतो, एक विशिष्ट वास असतो मसाल्यामध्ये। याचा वापर वासासाठी आणि चवीसाठी म्हणून केला जातो। सगळे मसाले प्रथम आपण भाजून घ्यायचेत। त्यासाठी कढई गरम करून घ्यायची आणि सगळे मसाले मंद किंवा मीडियम आचेवर भाजून घ्यायचेत। मी हे चुलीवर भाजत आहे, तरीही जास्त भाजणार नाही आहे। जास्त मसाले घेतले तर मसाला कडवट लागू शकतो। त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये मी बडीशेप आणि तीळ एकत्र भाजून घेते। बडीशेपचा हलकासा सुगंध यायला लागला की हा मसाला आपण काढून घेऊयात। एका मोठ्या कढईमध्ये हे सगळे मसाले एकत्र काढून घ्यायचे। इथे दगडफूल घेतलेत, हे लगेच भाजले जातात, त्यामुळे 1 ते 2 सेकंदामध्ये आपल्याला हा मसाला लगेच काढून घ्यायचा आहे। यानंतर आपण लवंग आणि मिरे एकत्र करून घेतलेत, हे भाजून घेऊयात। हलकासा सुगंध येईपर्यंतच आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत, जास्त वेळ ठेवायचे नाहीत। कढई गरम असते त्यामुळे हे मसाले लगेच भाजले जातात। आता हा मसाला सुद्धा आपण काढून घेऊयात। मसाला काढल्यानंतर याच कढईमध्ये स्टार फूल आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि
त्रिफळा हे दोन्ही एकत्र घेतलेत आपण. हे मसाले आपल्याला कोरडेच भाजायचेत, यामध्ये तेल किंवा काही वापरायचं नाही, नाहीतर हे मसाले डंकामध्ये कुटले जात नाहीत. त्यामुळे व्यवस्थित थोडासा सुगंध येईपर्यंत हे मसाले भाजून झाले की हा मसालासुद्धा काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपण मेथीदाणे आणि जिरे एकत्र भाजून घेऊयात. मेथीदाणे जास्त भाजायचे नाहीत. आता थोडासा हलकासा गरम झाले की काढून घ्यायचे. आता इथे आपण जायपत्री भाजून घेऊयात. हे मसाले सगळे उन्हामध्ये कडक वाळवलेले आहेत मी, त्यामुळे लगेच भाजले जात आहेत. आता यामध्ये दालचिनी आणि नागकेशर घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित भाजून घेऊयात. मसाले आपल्याला जास्त वेळ भाजायचे नाही आहेत. हलकासा सुगंध आला की हा काढून घेऊयात मसाला. आता इथे आपण तमालपत्र घेऊयात. तमालपत्र व्यवस्थित टर्न होत नाही, त्यामुळे थोडा हाताचा वापर करून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही दोन वेळा भाजलेत तरी चालेल. आता हे काढून घेऊयात. यामध्येच आपल्याला मोठी वेलची घालायची आहे. मोठी वेलचीसुद्धा हलकीशी गरम झाली आणि थोडासा रंग बदलला की काढून घ्यायची. आता याच कढईमध्ये आपण हिरवी वेलची घालून घेऊयात. मोठी वेलची आणि हिरवी वेलची या दोघांचा वापर करायचा आहे. याच्यामुळे आपल्या मसाल्याला अतिशय सुंदर असा सुगंध येतो. या कढईमध्येच जे जायफळ घेतलं होतं ते फोडून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचा. हा सगळा मसाला जो आहे हा 2 किलो मिरचीसाठी मी वापरलेला आहे. तुमची मिरची किती आहे त्याप्रमाणे आपल्याला मसाला घ्यायचा आहे. आता हा सगळा मसाला आपला इथे एकत्र झालेला आहे, जो आपल्याला फक्त भाजून घ्यायचा होता. आता तेलामध्ये जो तळून घ्यायचा आहे तो मसाला सेपरेट आहे, तो आता आपण तेलामध्ये तळून घेऊयात. हा मसाला सर्वप्रथम एकत्र करून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आणि या कढईमध्ये प्रथम आपण हिंगाचे जे 4 खडे होते हे हिंग आपल्याला तळून घ्यायचं आहे. हिंगाचे खडे तेलामध्ये घातले की छान फुलतात, अगदी हलके होतात. तुम्ही बघू शकतात अतिशय छान असे थोडेसे फुलले की हे काढून घ्यायचे. आता यामध्येच आपण जी सुंठ घेतली होती ही सुंठसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. सुंठ छान फुलेपर्यंत आणि याचा रंग बदलेपर्यंत, ब्राऊन रंगाची होईपर्यंत सुंठ आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता छान फुलली आहे. आता ही सुंठ याच मसाल्यामध्ये काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये हळकुंडेसुद्धा तळून घ्यायची आहेत. अतिशय सुरेख असा सुगंध या मसाल्यांचा येतोय. छान फोड येईपर्यंत ही तळून घ्यायची. इथे मी काळे हळकुंडाचे गड्डे घेतलेत. याला रंग आणि सुगंध खूप छान येतो आणि हे तळताना मंद आचेवर अगदी फुलेपर्यंत तळून घ्यायचे. हा खूप फुलतो आणि तळताना उडण्याची शक्यता असते, म्हणून काळजीपूर्वक हे तळून घ्यायचे आणि असे हलके झाले की हे गड्डे काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये तेल काढून घ्यायचं आणि थोड्या तेलावरती धने परतून घ्यायचे. धने छान गोल्डन रंगावरती परतून घ्यायचेत आपल्याला. धन्याची क्वांटिटी जास्त आहे सगळ्या मसाल्यांपेक्षा, त्यामुळे 2 वेळा आपल्याला हे धने परतून घ्यायचेत, कारण एकत्र जर घातले तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाहीत. छान सुगंध आला की हे धने आपण काढून घेऊयात. तर आपले सगळे मसाले इथे छान भाजून तयार आहेत. तुम्ही इथे बघू शकतात हळकुंड आपली छान फुललेत आणि अतिशय हलकी अशी झालेली आहेत. आतमध्ये चिरून बघितले तर अतिशय पिवळसर असा याचा रंग असतो. आता सगळे मसाले आपले भाजून तयार आहेत. आता मिरची भाजून घ्यायची. उन्हामध्ये जी मिरची ठेवली होती ती घेऊन यायची आणि थोडी थोडी मिरची भाजून घ्यायची. मिरची भाजताना यामध्ये थोडंसं तेल घालायचं, जास्त तेलाचा वापर करायचा नाही. मिरची भाजल्यामुळे काय होतं, ती डंकामध्ये छान कुटली जाते. मसाला अतिशय चविष्ट आणि बारीक असा तयार होतो. पण मिरची भाजताना ती जास्त ठसकते, त्यामुळे आपण ही चुलीवर बाहेर भाजत आहोत. घरामध्ये भाजली तर सगळ्यांनाच ठसका लागतो, पण ठसकल्याशिवाय मसाला बनवतोय हे कसं समजणार.
हो ना. सगळी मिरची थोडं थोडं तेल घालून याचप्रमाणे भाजून घ्यायची, वर खाली करायची, म्हणजे पातेल्याला चिकटत नाही किंवा करपत नाही. आता सगळी मिरची आपली भाजून झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आता ही मिरची आपल्याला थंड होऊ द्यायची आहे. गरम गरम प्लॅस्टिकमध्ये किंवा बॅगमध्ये भरायची नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि ती मिरची व्यवस्थित कुटली जात नाही. आता हा सगळा मसाला थंड झालेला आहे, हा आपण एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवूयात आणि मग डंकावर कुटण्यासाठी घेऊन जाऊयात. थंड झाल्यानंतर प्लॅस्टिक बॅगमध्ये भरणं गरजेचं आहे किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, नाहीतर ते सादळतात आणि ते बारीक मसाले होत नाहीत. आता ही मिरची डंकात घातली जाते व कुटली जाते. वर्षभराचा मसाला करताना यात भरपूर मसाले घातले जातात, त्यामुळे हे डंकातून कुटून आणणं गरजेचं आहे. मिक्सरमध्ये हे व्यवस्थित बारीक वाटलं जात नाही. आता डंकामध्ये जाऊयात. तर इथे काय करतात, सर्वप्रथम मिरची आणि सगळे मसाले एकत्र केले जातात व ते डंकामध्ये थोडे थोडे घालून कुटले जातात. सगळे मसाले आणि मिरची एकत्र करूनच वाटली जाते, कारण नुसते मसाले वाटले किंवा नुसती मिरची जरी वाटली तरी ती एकत्र बारीक होत नाही. आणि सगळ्या मिरचीसोबत हा मसाला एकजीव होण्यासाठी हे मसाले आणि मिरची एकत्र करतात आणि मग कुटतात. मिरची आणि मसाले बारीक वाटून झाले की ते चाळून घेतात व चाळणीत राहिलेला मसाला जो वरच्या बाजूला असतो तो परत डंकामध्ये घालून परत बारीक वाटून घेतात. यामुळे काय होतं, मसाला छान बारीक असा तयार होतो आणि अजिबात मसाला किंवा जो मिरची असते ती वाया जात नाही. आता घरी आणल्यानंतर सुद्धा हा मसाला लगेच भरणीमध्ये भरून ठेवायचा नाही. थंड होण्यासाठी तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आता थंड झाल्यानंतर हा जर तुम्हाला कांदा लसूण मसाला बनवायचा असेल तर त्यातला जेवढा मसाला घ्यायचा आहे तो घ्यायचा आणि त्यामध्ये कांदा पूर्ण तेलामध्ये लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. लसूण आणि खोबरं छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आणि तीळ वगैरे घालून हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि या पावडरमध्ये मिक्स करायचं, म्हणजे आपला कांदा लसूण मसाला तयार होतो. याचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी दाखवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता आम्ही काय करतो, हा मसाला वर्षभर स्टोअर करतो आणि हवं तसं आणि हवा तेवढी पावडर काढून घेतो आणि त्याचा कांदा लसूण मसाला तयार करतो. सगळे मसाले एकदम मिक्स केले तर ती खराब होण्याची शक्यता असते आणि ही पावडर असल्यामुळे हा मसाला वर्षभर टिकतो. कारण आपला हा वर्षभर टिकणारा मसाला जर छान झाला तर आपली भाजी व्हेज असो किंवा नॉनव्हेज चवदारच होणार, कारण भाज्यांची चव ही त्याच्या मसाल्यावरच अवलंबून असते. त्यामुळे हा मसाला कसा झाला हे मला सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. स्वातीज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन. धन्यवाद.